आणि बोरगाव गुरुग्रामचे माजी सरपंच प्रितेशदादा मोरे यांच्या संकल्पनेतून ही भव्य आणि दिव्य डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवात होते दुसऱ्या दिवसाला आणि या दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या सामन्यामध्ये मी निवेदक अमित देशमुख मनफम नारंगी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. वळूया मैदानाकडे. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पहिल्या षटकातला अर्थात सामना आपण पाहतोय. पहिला सामना तुमच्या बेटीला स्पृहा 11 विरुद्ध प्रणय ओवी 11 आपण पाहतोय. स्पृहा 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग घेतली. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे प्रणय ओवी 11 या संघाला. पहिल्या षटकातला पहिला चेंडू होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दोन सलामीचे दोन्ही फलंदाज गणेश आणि आपण पाहतोय सुनील. गोलंदाजी मार्कवरती आहे कैलास माफ करा विलास साईक. आपण पाहतोय गणेश. बॅट चिकट लागली होती. आउटसाइड हिट लागला. विकेट किपरनी चूक केली. फर्स्ट लेग मध्ये अटेम्प्ट केला पाहिजे होता. इथे मात्र चूक घडली. झेल सुटला. इथे मात्र झेल सुटल्यानंतर जीवदान मिळालंय गणेशला. खराब क्षेत्ररक्षण. सकाळचं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये थोडस फंबल झाला. क्षेत्ररक्षक झेल सोडला. पहिला विकेट पतन झाला असतं पण मात्र झेल सुटला. जीवदान मिळालं. मिळते धाव 1. सिंगलच्या रूपात मिळाली 1 धाव. सुनील आणि गणेश. सुनील आहे साईकला. ओरपे चेंडू चांगला सुपर डुपर फटका आला. सरळ चेंडू गेला लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावर. येतोय चौकार. पहिल्या इनिंग मधना सुनीलच्या भात्यामधून आला. मिडऑफच्या डोक्यावरना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू सरसावला 4 धावांसाठी. सन्माननीय ग्रामस्थ अनंतदादा चौधरी यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. मारुती दादा पारधी यांना सुद्धा विनंती आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना विनंती आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा मोठा फटका उचलून मारण्याचा प्रयत्न. ब्लॉकचा चेंडू होता. खालून काढला. चेंडू सरळ जातोय वेगानं सीमाच्या पलीकडे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ बिग 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 षटकार. षटकार आला. मागच्या चेंडूवरती चौकार आला. जोरात फटकेबाजी चालू आहे. आक्रमकता धारण केले. पॉइंट क्लोज केला होता. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. मागच्या काही चेंडूवरती चूक घडली. झेल सुटला होता आणि इथे मात्र चूक घडणार नाहीये कारण मोठा फलंदाज आहे. चूक करणं महागात पडू शकते. इथं झेल टिपला आणि मात्र पहिला फलंदाज बाद होतोय स्पृहा 11 संघाचा गणेश. डीजे सिस्टीम आपण भक्तिगीत यांना जास्त भर द्या सकाळच्या सत्रामध्ये आणि शुभ सुरुवात होईल. धांगडधिंगा आपण संध्याकाळी ठेवू. धाफलकावरती धावा रन्स आहेत स्कोरबोर्डवरती. पहिले षटक समाप्त होतोय. 12 धावा. 1 षटकार 1 चौकारांच्या मदतीनं 12 धावा धाफलकावरती लागतात. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अर्थात फलंदाज सुनील आणि गणेशच्या रूपामध्ये. सुनील बाद झाला. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला आणि सुनील बाद झाला. गणेशकडे जबाबदारी आहे पण सुनीलचा विचार करावा तेवढा चांगला आहे कारण 2 चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार 10 धावा खेचून काढल्या आणि मात्र तिसऱ्या चेंडूवरती तो आउट झाला. सुनील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मार्गस्थ होत आहे मैदानामध्ये बाब्या. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. गोलंदाज मयूर येतोय. नवीन गोलंदाज द्वितीय क्रमांकावरती.
अनेक मान्यवर पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। या व्यासपीठाची शोभा वाढेलच, पण मात्र या स्पर्धेला देखील त्यांचा आनंद, आपण स्पर्धेचा आनंद देखील घेऊ शकाल। या आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। बारा रन स्कोरबोर्ड वरती लागताय। तर पहिलं षटक समाप्त झालंय 2च्या सरासरीनं। आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती सरासरी 2च्या सरासरीने धावा रन्स जमावल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या दरम्यान कैलासच्या गोलंदाजीवरती। नवीन गोलंदाज मयूर, हा फटका हवेत आहे, मिसकूट झाला, मिसअंडरस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक टीका कव्हर शेप मध्ये आहे, पण फंबल झाला। एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, डबल मध्ये कन्वर्ट झाली, सिंगल धाव। 2 धावा मिळतात या चेंडूवरती। खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल प्रणय ओवी 11 संघाचं, कारण झेल टिपला नाहीये, पण क्षेत्ररक्षकाने थोडस फंबल झाल्यामुळे दुसरी धाव क्षणात घेतली फलंदाजाने। आडव्या पट्ट्यात खेळला हा चेंडू, फलंदाजामध्ये अडवायचा होता, अडवला नाही। चेंडू सरळ स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय। एकच धाव मिळाली या चेंडूवरती। आजूबाजूला चौफेर पसरलेलं मैदान, चारी बाजूला आपण पाहतोय मैदान आहे, चारू साईडला आपण मारू शकता। आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि आउटफील्डचा जितका फायदा घेता येईल फलंदाजा तितका निश्चितपणे घेता आहेत, कारण वेगवान गोलंदाजावरती गतीवरती दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि शक्तीपेक्षा युक्तीचा वापर चांगला होताना पाहायला मिळतं। इथे मात्र शरीराचा वेध घेतोय हा चेंडू, गुडलेन स्पॉटवर पडला, थोडी उसळी घेतली आणि मात्र शरीराचा वेध घेऊन चेंडू आपटला पिचवरती। डॉट चेंडूची समाप्ती। सुसज्ज असं भव्य आणि दिव्य दिमागदार मैदान आपण पाहतोय आणि या स्पर्धेला निश्चितपणे पहिल्या दिवसापासून हजेरी लावले सन्माननीय उद्योजक शिवदास दादा कोकराळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, सकाळपासून आज ते उपस्थित आहेत पहिल्या दिवसापासून, आणि त्यांचेही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत प्रवीण दादा आणि प्रितेश दादा यांच्या माध्यमातून। अरे बाप रे, गर्व नाही। थँक्यू डीजे। दहा फलकावरती रन सर, विकेटचं पतन, 15 धावा दहा फलकावरती असतील, पण इथे मात्र आउट होतोय फलंदाज बाद। झेल झाला, झेल आणि मात्र बाद होतोय फलंदाज अवी। माघारी पत्र, बॅक टू पवेलियन अवी। गरज नव्हती मला वाटतं हा फटका खेळण्याचा, पण मोह आवरला नाही आणि मोहाचा बळी पडला आणि इथे मात्र झेल टिपला गेला आणि अवी मात्र माघारी परतला। आल्या आल्या परतीचा प्रवास करावा लागतोय अवीला, गरज नव्हती हा फटका खेळण्याची। प्लीज हॅट्रिक बॉल होता, हॅट्रिक गोलंदाज होता, पण मात्र नाही, मिस झाला। इथे मात्र हॅट्रिक बॉल, सरळ चेंडूने भेद घेतला यष्टिरक्षकाच्या हाताचा। डॉट चेंडूची समाप्ती होईल। 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा तब्बल लागतात 15 धावा। 7.50च्या सरासरीने धाफलकावरती धावा लागतात 15 धावा। 3 गडी बाद झालेले आपण पाहतोय। 3 गड्यांच्या मोबदल्यात मात्र 15 धावा लागतात। पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा खर्च केल्या कैलासने आणि त्याच्यानंतर मात्र मयूरने 3 धावा खर्च केल्या, एकूण 15 धावा खर्च झाल्या। सन्माननीय आनंददादा चौधरी यांचं स्वागत होतो आहे। मी सुकेश यांना विनंती करतोय की आपण स्वागत करायचे। आनंददादा चौधरी यांचं स्वागत होतं आणि त्यानंतर सन्माननीय
मारुती दादा पारधी यांचंही स्वागत होईल. या दादा आपलंही स्वागत आहे. मारुती दादा पारधी यांचंही स्वागत होतो आहे. मी अमोल आणि सुकेश यांना विनंती करतो की आपण दोघं मिळून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. डिफेंड केला या चेंडूवरती. क्षेत्रशक्ती त्या आय सर्कल मध्ये अडवला गेला. एकच धाव मिळेल. सिंगलला दिलं प्राधान्य. एका धावेने पुढे जाते धाव फलक. मारुतीदादा पारधी यांचं स्वागत होत आहे. पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून मायेची शाल देऊन त्यांचं स्वागत होतो आहे. आनंददादा चौधरी आणि मारुतीदादा पारधी यांचं स्वागत होतो आहे. आणि शंकरदादांचंही सुद्धा स्वागत होतो आहे. शंकरदादा डोमणे यांचंही स्वागत केलं जात आहे. सुकेश आपल्याला विनंती की आपण शंकरदादा डोमणे यांचंही स्वागत करायचं आहे. ओ आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न झाला पण इथे मात्र बघा पंच आमच्या अतिशय दक्ष. विकेट पतन झाला. फलंदाज बाद होईल. डीजे 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 या सर्व सदस्यांना माझी एक विनंती आहे. त्यांनी आज इथून स्टेज सोडायचं नाहीये. ज्याची मॅच झाली की त्यांनी स्टेज जवळ बसायचं आहे. आज सर्व पाहुणे येतील त्यांचा तुम्हाला सत्कार करायचा आहे. कोणाची नावं घेतली जाणार त्यांनी प्रत्येकाला इथे थांबायचं आहे. ब्लॉकचा चेंडू खेळून काढला. इथे मात्र विषय पण कव्हर मध्ये हा चेंडू आला. कव्हर मध्ये खेळला. कव्हर चांगला बॅकअप मिळाला. इथे मात्र चेंडूला अडवला पण तत्वर मात्र मिळतात या चेंडूवरती या बॉल्स वरती. सिंगल मिळते. एकच धाव. 17 धावा 17 रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू यारकर टाकण्याचा प्रयत्न. वारंवार खेळण्याचा ब्लॉक मध्ये जखडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. सर्कलच्या बाहेर चेंडूला गॅदर झाला. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो झाला पण मिळते सिंगल धाव. 18 रन्स विराट कोहलीच्या जर्सी नंबरचा 18 नंबर आपण पाहतो. नेहमीच इंडियन क्रिकेट टीम साठी महत्वाचं योगदान देणारा विराट कोहली अर्थात चिक्कू आणि त्याचा जर्सी नंबर 18 आणि तो स्कोर बोर्ड वरती येतोय 18 धावा. तो मैमे झालं बघा 2 फिल्डर मध्ये आणि तिथे मात्र डबल ला कन्वर्ट केलं. 21 धावा माफ करा. मागची या 2 धावा होत्या. या 2 धावा 21 धावा मिळतील. तुझी एक होती ना 2 घेतल्या तो बोलला ना तू मगाशी मला एक रन टोटल 23 रन 23 लॉस ऑफ 1 2 3 4 विकेट्स. दीपक सर शिंदे हे पूर्ण या ऑर्गनाइजची मॅनेजमेंट पाहतात. तर उत्कृष्ट स्कोरर आणि एक अपडेटिंगची भूमिका खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावतात आणि कोयना समाजाचे खजिनदार म्हणून त्यांनी बऱ्याच वर्ष काम पाहिलं. असे दीपक सर शिंदे आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये एक ऑर्गनाइजच्या भूमिकेत मॅनेजमेंट पाहतात या संपूर्ण स्पर्धेची. कालच्या दिवसाला त्यांच्या घरी आमची व्यवस्था झाली आणि छान पद्धतीचं घरोली वातावरणामध्ये आमची सोय करण्यात आली आणि आभारी आहोत आम्ही त्यांचं की आमचं तुम्ही चांगल्या पद्धतीने सोय केली. जेवणापासून ते झोपण्यापर्यंत आणि नाश्त्यापर्यंतची मनापासून आभार व्यक्त करतो आपले. बॅटवरती आला चेंडू सरळ हाताने खेळून काला. क्षेत्ररक्षक आला गोळीच्या वेगाने. सिंगलला प्राधान्य. डबल मध्ये कन्वर्ट केली. सिंगल धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या पिच वरती. टाळ्यांचा कडकडत झाला दोन्ही फलंदाजांना. 2 रन्सची स्कोरबोर्ड वर पुढे जाईल. काय करताय तुम्ही?
व्हाईटचा कॉल. इट इज अ कॉल फॉर हंपर शुड बी व्हाईट. अनलिगल डिलिव्हरी फेकली. पंचांनी दंडित केलं गोलंदाज राहुलला. 24 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. इथे मात्र बॅटची काढ लागून सरळ चेंडू गेला पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून सीमारेषेजवळ करतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तो होता चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये पण तद्वर मात्र सुंदर आणि बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून तिसरा चौथा कॉल दिला गेला. रनआउटचा पतन झालाय. फलंदाज बाद होईल. मात्र किती धावा मिळते या चेंडूवरती? 3 धावा मिळतात. चौथ्या धावेला बाद होतोय फलंदाज कैलास. राकेश पवार 3 रन्स. रे चौथी आहे तिसरी आहे तुझी. फ्लो केलाय तर मॅचचा फ्लो ओपन झाला. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये कव्हर कॉर्नर मध्ये हा चेंडू अडवलाय. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय? गोल क्षेत्ररक्षक चेंडू आणि मध्ये खेळतोय. चेंडू आणि त्याच्यामध्ये खरं तर हे युद्ध झालं आणि तिथे मात्र चेंडूने अखेर युद्ध जिंकलं. 3 रन्स बघा. चेंडूला खरं तर चेंडू बरोबर क्षेत्र हे खेळत होता की काय आणि तिथे मात्र चेंडू हातात असताना सुद्धा बघता 3 रन्स पूर्ण केल्या फलंदाजाने. एक चाणाक्ष चतुराई बुद्धी असते फलंदाजाची. ती शाळा फिरली आणि क्षेत्ररक्षक काय करतोय याचा बघता 3 रन्स पूर्ण केल्या चेंडू हातात असताना 2 फलंदाजांनी. 3 रन्सनी स्कोरबोर्ड जाईल 30 अंकावरती. सरळ खेळून काढला. पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आला जवळ. रनआउटचा खतरा होता. इथे मात्र स्ट्राईक सोडणार होता नॉन स्ट्रायकर पण मात्र थोड्या अंतरावरती वाचला हा फलंदाज. सिंगल मिळते या चेंडूवरती या बॉल्स वरती. 31 लॉस ऑफ 4 विकेट्स. 5 विकेट्स आहेत. व्हाईटचा इशारा येतोय. बोनस स्वरूपामध्ये अतिरिक्त रन जोडली जाईल. 32 धावा. 32 रन्स 5 विकेट्स. हो इथे मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्या. क्लीन बोल्ड एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या फलंदाजाच्या. इथे मात्र बॅक टू पवेलियन आलं. तंबूच्या आसरासाठी मैदानात येतोय हा फलंदाज. कारले डोंगरावर बसलेली एकवीर आईच हे गाणं धुवून आपण ऐकतोय आणि मन प्रसन्न होऊन जात आहे. बऱ्याचशा रस्त्यावरून आपण पाहतोय एकविरा देवीची पालखी निघालेली असते आणि एकविरा देवीच्या दर्शनाला जाताना पाहायला मिळतं. पण इथे मात्र रनआउटचा खतरा. इथे मात्र बाल बच गया फलंदाज. गरज नव्हते तू मॅच झाला आणि फलंदाजाने क्षणामध्ये 2 धावा रन्स पूर्ण केल्या. वाईट कॉल आहे. 1+1. एक चेंडू असेल ना. एकच रन. एक वाईट आणि 1 रन घेतली ना. वाईटचीच 1 रन असेल. थांबतो बघ काय बोलतोय. वाईटचीच का फक्त? हा ठीक आहे. कारण तो एकच रन वाईटची तो लगेच पाठीमागे फिरला ना.
हा मोठा फटका येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये जातोय. सिंगल पूर्ण डबलला कन्वर्ट केलं. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. पण इथे मात्र फिल्डर बघा जजमेंट चुकते थोडासा. 3ऱ्या धावेचा कॉल झाला आणि रनआउटचं फतन होईल. फलंदाज बाद होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतील. रन्स टोटल 35 धावा. 35 रन्स लॉस ऑफ 6 विकेट. 36 धावांचा पाठलाग करावा लागेल प्रणय ओव्ही 11 संघाला. या दोन्ही संघाच्या कणाला संकेत 11 आणि आर्य 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं. संकेत 11 आणि आर्य 11 या दोन्ही संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं. आपण अरे डीजे लाव ना दादा. मैदानाच्या अवतीभोवती त्याची थोड्याच वेळा ग्रँड एंट्री पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी त्यांनी मात्र फॉर्च्युनरचा जो राऊंड मारला बघण्यासारखा होता. वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत तोही चांगल्या प्रतीचं काम करताना पाहायला मिळतोय. छोटा आपण मेहनत करतोय स्पर्धेसाठी कारण वडिलांचं आयोजन आहे. मेहनत करावी लागेल. वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन आपल्यालाही काहीतरी नवीन करायचं, आपली ओळख निर्माण करायची आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल. त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच मेहनत करतोय आराध्य. सोडवतात ना. चला सुरुवात करा मॅचला. 36 धावांचा पाठलाग करायचा. 36 रन्सचा लक्ष्याचा पाठलाग करावा जिंकण्यासाठी प्रणय ओव्ही 11 संघाला स्मृती 11 संघाच्या विरोधात आखणी करावी लागेल. स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. प्लॅन ए प्लॅन बी सक्सेस करावे लागतील तेव्हा कुठेतरी 36 धावा पाठलाग करू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला असेल आणि त्या पहिल्या षटकामध्ये इतक्या धावा जमवता येतील तेवढ्या निश्चित फायदेशीर ठरतील. कारण येणाऱ्या 3 षटकामध्ये उर्वरित धावा चेस करणं निश्चितपणे स्वस्त होऊन जाईल. त्याच्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जितका फायदा उठवता येईल या क्षेत्ररक्षकांचा. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार केला 38 सर्कल मध्ये 9 क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये 1 गोलंदाज आणि विकेट किपर बाकी 7 क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर आपण पाहू शकाल पॉइंट ठेवलाय. त्यानंतर कव्हर पॉइंट आहे. फाईन लेग स्क्वेअर लेग आपण पाहतोय. शॉर्ट मिड ऑन आपण पाहतोय. कव्हर शॉर्ट मिड ऑफ सुद्धा आहे. 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर दरम्यान आपण पाहतोय. आपण इथे मात्र येतोय चौकार. सरळ हा चेंडू
वेगावरती स्वार झाला आणि जवळजवळ सीमारेषा पार करतोय. 4 धावांसाठी येईल चौकार. पहिल्या षटकातला पहिला चेंडू फेस केला फलंदाज मयूरने आणि पहिल्याच रत्नाकांतच्या पहिल्या चेंडूवरती फ्लो ओपन झाला आणि चौकार आला. श्री गणेशा झाला 4 धावेंनी. पुन्हा एकदा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे जवळ येईल का, पण मात्र अंतर खूप होत आणि अंतराचा बचाव झाला नाही. इथे मात्र चेंडू बॅक टू बॅक गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, अर्थातच चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार सलग आले. पहिल्या षटकातल्या 2 चेंडूवर 2 चौकार. 36 धावांचा टार्गेट सेट करायचंय. आता उर्वरित 28 धावांची गरज असेल. बॅटचा फ्लो वरती गेला, फ्लाय झाला, चेंडू उंच गेला, क्षेत्रक्षती आहे आणि झेल टिपला गेला. फलंदाज बाद होईल. 2 चौकार मारले होते फलंदाजाने आणि तिथे मात्र मयूर तिसऱ्या चेंडूवरती फ्लो ओपन केला, फ्लाय गेला, चेंडू हवेत आणि तिथे मात्र झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षण सुरेख झेल पकडला गेला आणि मात्र पहिला फलंदाज मयूरच्या रूपात बाद होईल. बॅक टू पॅव्हिलियन मयूर. महाराष्ट्र यांचा जयघोष आपण पाहतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी जवळ येत आहे आणि 19 फेब्रुवारी 2024 च्या दरम्यान यावर्षी निश्चितपणे आपण पाहतोय राकेश आयकॉन खेळाडू मात्र त्याकडून आक्रमण चढवलंय फलंदाजाने. बॅक टू बॅक 2 चौकारल्यानंतर विकेट मिळाला, पण चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आला. आयकॉन खेळाडूवर केलेलं आक्रमण हे मात्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगामध्ये भारी 19 फेब्रुवारी लवकरच जवळ येते या महिन्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार जयघोष होईल. 19 फेब्रुवारी जन्मोत्सव साजरा केले शिवनेरी किल्ल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराज घराघरात, छत्रपती शिवाजी महाराज मनामनात. इथे पॉइंट क्षेत्र आहे जवळ, चेंडू आला जवळ, आसपास सिंगलला दिलं प्राधान्य. प्रसन्न 3 चौकार 1 सिंगल, 13 धावा, 13 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. सुरेख चेंडू हाताळला गेला या पिच वरती. हा पहिल्या षटकांची समाप्ती होते आणि पहिल्या षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 13 नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. 13 आकडा 13 रन्स आपण पाहतोय. उर्वरित 23 धावांची गरज आहे 3 षटकांच्या दरम्यान 18 चेंडूवरती. .67 सरासरीने तब्बल 3 षटकांमध्ये धावा अपेक्षित असतील प्रणय ओवी 11 संघाला जिंकण्यासाठी, कारण स्प्रा 11नी 35 धावा बनवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये 24 चेंडूंच्या खेळाच्या दरम्यान आणि 24 चेंडूवरती दुसऱ्या सत्रामध्ये प्रणय ओवी संघाला 36 धावांचं टार्गेट केलं होतं, दिलं होतं. त्यातल्या 13 धावा आतापर्यंत पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आलाय. मी म्हणत मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला ओव्हर सक्सेसफुल झालाय. प्रवीण
प्रणय ओवी संघाचा. आता उर्वरित 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ होणे आणि 18 चेंडूवरती 23 धावा बनवायचे. अशक्य नाही आव्हान, शक्य होऊ शकतं. फक्त पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जोडी पार्टनरशिप गरजेचं आहे. रन्स काढणे गरजेचं आहे. संयम ठेवावा लागेल. आक्रमक फटके जितके मारता येतील चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा संयम हवा. सिंगल डबलला कन्वर्ट करत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत 1-1, 2-2 धावा जमवल्या तरी सुद्धा हे पराड जड होऊन जाईल या संघाचं, प्रणय ओवी संघाचं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त भर सिंगल डबलला दिलं पाहिजे. बघा अशा बोनस रूपामध्ये तुम्हाला रन्स मिळतात. वाईटचा इशारा आलाय. बोनस जर भेटत असतील तर निश्चितपणे जास्त डोक्यावरती ताण घेण्याची गरजच नाहीये, कारण बोनसच्या रूपात अशा धावा मिळतात तर जास्त आक्रमकता दाखवण्यापेक्षा संयमाची भूमिका महत्वाची वाटेल. कारण आपण पाहतो 1-1 रनसाठी आणि प्रत्येक निवडणुकीला 1-1 मतासाठी नेते मंडळी जीव काढतात आणि संयम असतो. तो संयम जितके बाळगतात तेव्हा यश निर्माण होतं. इथे संयम बाळगायला हवा फलंदाजानं. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चेंडू सरळ गेला. फंबल झाला क्षेत्राच्या. त्या चुका महागात पडतात. एकतर अगोदर रन्स कमी आहेत आणि त्यातून अशा चुका घडतात. निश्चितपणे तुम्हाला या चुका भोगाव्या लागतील. 4 रन्स येतात. स्कोर बरोबरती 10 फलकावरती रन्स पोहोचतील. 18 धावा. 17 चेंडू आणि अजून 18 धावांची गरज आहे. फुलटा सोता लोवर फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक जवळ आहे. को कॉर्नरच्या शॉर्ट को कॉर्नरच्या दरम्यान आणि सिंगल मिळाली. एकोणीस धावा, 19 रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर झाला. फेकी होईल तद्वर मात्र सिंगल पूर्ण होते. थेंबे थेंबे तळे साचे. मी म्हटलं संयम महत्वाचा आहे. त्या संयमाने फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज, कारण 1-1, 2-2 धावा जरी घेतल्या तरी जवळजवळ विजय निश्चित होईल आणि तोच पायंडा पाडला या फलंदाजाने. आक्रमकता गरज नाहीये. बोनस मिळतात आणि एखाद खराब चेंडू असेल तर निश्चितपणे त्याला दिशा देण्याचा प्रयत्न फक्त करायचा, कारण आउटफील्ड इतकी फास्ट आहे. नुसती दिशा दिली तर चेंडू सरळ सीमा रेषा काढतोय. त्याच्यामुळं दिशा आणि तुमचा वेग, गोलंदाजाचा वेगाचा टायमिंग जज होणं गरजेचं आहे. तर निश्चित तुम्हाला धावा रस मिळू शकतात आणि तो संयम पाळतात फलंदाज. प्रणय 11 संघ, प्रणय ओवी 11 संघ. रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू गेला सीमा रेषा पार, फरार. येतोय चौकार. डीजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मा जिजाऊ, साईबाबा, एकवीर अशी गाणी लावली तर आवाज आम्हाला भी मजा येईल. थोडस ऊर्जा मिळते, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. अशी गाणी लावा जिथे शब्द आम्हाला कानावर चांगल्या प्रकारे ऐकायला मिळते. खालापूर तालुका ना. सिंगल्स मिळते. रन स्कोर वरती पोहोचतील. आपण फटाके मैदानात लावायचे. 1 मिनिट थांबा. हा घेऊन करून टाका. 1 बॉल चेवरून टाका. शेवटचा चेंडू आहे, करून टाका. फास्ट घ्या जरा. स्पिरिट दाखवा, स्पोर्ट स्पिरिट. फुलटा चेंडू होता. हा जरा चेंडू गेलाय बरदा वेगाने. जवळ क्षेत्ररक्षक आहे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुधीरदादा ठोंबरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय. टाळ्यांच्या कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सुधीरदादा ठोंबरे यांचं स्वागत होत आहे.
साहेबांना विनंती आपण या, आपलं स्वागत आहे. स्कोरबोर्डवरती रन साहेब 26 ना किती झाल्या 26 जाबा. सन्मान्य रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्मान्य सुधीर साहेब ठोंबरे यांचं आगमन झालंय. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सर स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आपण आलात या व्यासपीठाची शोभा वाढल्यानं आपल्याला पाहायला मिळते. लावा फटाके. सकारात्मक वैचारिक पुरुष म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने या उद्योग क्षेत्रामध्ये आणि या कर्जत खालापूरमध्ये ओळख आहे असे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचं नुकताच आगमन झालंय. आपण त्यांचं स्वागत करणारच आहोत, पण तद्वारी फटाक्यांची माळ लावून आपण त्यांचं आणि टाळ्यांच्या कडकडा स्वागत करूया. दोन षटक समाप्त झालेत. 12 चेंडूवरती खेळ झाला. 26 धावांचा. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि गरज आहे 10 धावांची. ओव्हर्स पेंडिंग. 12 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची गरज आहे. 10 रन्स इन पेंडिंग अँड विन. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचं स्वागत होतो आहे. आपण टाळ्यांच्या कडकडात स्वागत करूया साहेबांचं. क्या बात आहे. फटाक्यांच्या आतिषबाजी आणि टाळ्यांच्या कडकडात रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य भारतीय जनता पार्टी सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचं स्वागत होतो आहे. 12 चेंडू आणि उर्वरित खेळ आहे. 10 धावांचा. 10 रन्सचा षटक सुरुवात होते. गोलंदाजी मार्फत गोलंदाज येत अवी. रिवर्सचा टाइम होईल सक्सेसफुल. चेंडू गेलाय. येतोय चौकार. वसमांना विनंती आपण मंचावरती यायचे. कैलास वसमा. शॉर्ट पिच चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये जज झाला. चेंडू मिस केला नाही. क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली नाही. झेल टिपला गेला आणि फलंदाज होईल बाद. प्लेट मध्ये घ्या. 4च बॉल आहेत ना. होईल संपल लगेच आता. साधावांची गरज आहे. ते मात्र यष्टा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड. इथे मात्र नवीन फलंदाज आल्या स्वस्तामध्ये माघारी जाईल. गरज नव्हती मोठा फटका करण्याची. संयम महत्वाचा क्रिकेटमध्ये. संयम गरजेचा आहे. पण इथे मात्र आल्या माघारी परतावं लागेल. बॅक टू पवेलियन इन फलंदाज.
9 चेंडू आणि 6 धावांची अजूनही गरज आहे. थोडस समीकरण बदलतंय पण मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात स्व 11 अजूनही हार मानायला तयार नाही आहे. 9 चेंडूवरती 6 धावांची अजूनही गरज आहे पण हार मानणार नाही ते संघ कुठला. स्व 11 जोशामध्ये अजूनही आहे. क्षेत्ररक्षण जरूर चुका झाल्या आपण शेवटच्या क्षणाला पण लढणार पण इथे मात्र मोठा फटका चेंडू हवेत झेल गिरणे गरजेचं आता. हा शेल सुटला तर मात्र मॅच हातात सुटेल आणि तेच झालं. मॅच आता मात्र हातात सुटणार. पकडो कॅचेस जीतो मॅचेस सोडो कॅचेस हारो मॅचेस कॅच विन द मॅच. हा या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. इथे झेल सुटला आणि इथे मात्र खराब प्रदर्शन फिल्डरचं. जवळजवळ या 17 मध्ये फिल्डर कडनं 3 चुका महत्वाच्या घडल्या. 3 झेल सुटले आणि त्याच महत्वाच्या चुका होत्या तुमच्या कॅच सुटणं फलंदाजाला जीवदान देणं आणि त्यावेळेस जेव्हा जीवदान म्हणतं फलंदाज तेव्हा त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो बळावतो आणि तो बळावलेला आत्मविश्वास घेऊन फलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय फलंदाजीवरती. हा देखा हा आत्मविश्वास दुणावला होता. हे दुणावलेला आत्मविश्वास सांगून जात आहे किती फटकेबाजी करू शकतो. पारदंडणीत येतोय षटकार विजयी षटकार होतोय आणि निश्चितपणे इथे मात्र प्रणय O11 संघ आपला हा विजय आपल्या खिशामध्ये घालतोय. धन्यवाद. कॅमेरा सन्माननीय भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचे या ठिकाणी स्वागत होतं. मी सन्माननीय भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचं स्वागत करायचं आहे.